रामायण म्हटलं की आपल्याला आठवतं ते राम रावणाचं भयंकर युद्ध. पण हे युद्ध खरंच टाळता आलं नसतं का? तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण रावणाच्या घरामध्ये एक व्यक्ती होती जी शेवटच्या क्षणापर्यंत हे युद्ध थांबवण्यासाठी धडपडत होती. आणि ती व्यक्ती म्हणजे मंदोदरी. आपल्याला वाटतं की रामायण आपल्याला पूर्णपणे माहिती आहे, पण खरंच तसं आहे का? जटायूसारख्या पक्षाने दिलेलं बलिदान, मंदोदरीची निष्ठा, अंगदची रामाप्रतीची निष्ठा, अशा कितीच गोष्टी आपल्या समोर अजून आलेल्या नाहीत गीत स्वरूपामध्ये. मित्रांनो, गीत रामायण आपल्या संस्कृतीचा भाग झालेला आहे. पण गीत रामायणामध्ये आणि काही मराठी चित्रपटांमध्ये जे काही रामायण तुमच्या समोर आलं, त्यातले काही पात्र जे आपल्या समोर नाही आले, त्या पात्रांबद्दल पहिल्यांदा विचार आला अमित गोखले यांच्या मनात. अमित गोखले यांनी जटायू, अंगद, मंदोदरी या कॅरेक्टर्सवरती, या पात्रांवरती विशेष कविता आणि गाणी रचली आणि त्यातनं उभा केला एक नवीन कार्यक्रम, ज्याचं नाव आहे रामपर्व. या रामनवमी विशेष भागामध्ये आपण अमित गोखले यांच्यासोबत चर्चा केली की रामपर्व उभा राहिला कसा, रामपर्वामध्ये त्यांनी काय काय नवीन कविता, नवीन गाणी जोडली आणि त्यांचा प्रवास आजवरचा कवितेचा कसा झाला आणि त्यांचा समोर काय प्रवास सुरू आहे याबद्दल सखोल चर्चा झाली. रामपर्वामध्ये मंदोदरीच्या भावना, जी कसं रावणाला सांगते, अंगदच्या भावना, जटायूची तडफड, तो संघर्ष, ती स्वामीनिष्ठा संगीतातनं व्यक्त करताना खरंच अंगावर काटा येतो. तुम्ही हे रामपर्व तर कधीच मिस करू नका, पण हा पॉडकास्ट सुद्धा कधी मिस करू नका. डेफिनेटली बघा रामनवमी विशेष भाग माझ्यासोबत आणि अमित गोखले सोबत. पण मला नेहमीच असं वाटतं की असा कोणता कवीच नाही ज्याने नाही लिहिला राम. असा कोणता कवीच नाही ज्यानं नाही लिहिला राम. सुरुवात ही त्याच्यापासून, त्याच्यावरती पूर्ण झाली.